यूट्यूबला तुम्हाला कोणीही रेसिपी दाखवली नसेल. नमस्कार, सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला रव्याचा मऊ लुसलुशीत, तोंडात टाकतात जिभेवर विरघळणारा, अगदी माव्यासारखा लागणारा रव्याचा शिरा बनवून दाखवणार आहे. खूप छान असा हा शिरा खायला लागतो आणि पटकन असा तयार देखील होतो. तर ही रेसिपी तुम्ही नक्की पूर्ण बघा. तर आपण सुरुवात करायची आहे. मऊ लुसलुशीत, तोंडात टाकता जिभेवर विरघळणारा रव्याचा शिरा बनवायला. एक बाऊल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी 1 वाटी रवा घेत आहे. ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने आपण दूध घ्यायचं आहे. आपण कोणतंही एकच भांडं असं ठरवायचं आहे, त्या भांड्याने आपण सगळं मोजून घ्यायचं आहे. तर दूध मी याच्यामध्ये 2.5 वाटी दूध घेत आहे. आता हे सगळं आपण दूध आणि रवा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चम्मचच्या साहाय्याने. व्यवस्थित अगदी ते मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे छान मिक्स करून झालेलं आहे. त्याच्यावरती आपण एक झाकण ठेवायचं आणि 5 मिनटं आपण रवा आणि दूध छान भिजत ठेवायचं आहे. एक कढाई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये बघा त्याच वाटीने रवा घेतला आहे, त्याच वाटीने मी पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे. तूप गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 10-12 बदाम घालत आहे मी, 2-2 तुकडे करून घेतलेले आहेत. 10-12 काजू घातलेले आहेत, त्याचे पण मध्ये असे 2-2 तुकडे करून घेतलेले आहेत. 1 चमच चारोळे घेतलेले आहेत. छान असं सोनेरी रंगावरती आपल्याला तळून घ्यायचं आहे. ते छान फ्राय झालेले सोनेरी रंगावरती आपण एका प्लेटमध्ये सगळं ड्रायफ्रूट काढून घेऊया. त्याच तुपामध्ये ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने मोजून आपण 1 वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ किसून घ्यायचा, कापून घ्यायचा नाही, म्हणजे तुपामध्ये घातल्यानंतर किसलेला गूळ पटकन विरघळला जातो. तर छान असं हे आपण विरघळून घ्यायचं आहे. तुपाचं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुपामध्ये. आपल्याला पाक वगैरे काही बनवायचं नाही. पाहू शकता छान असं ते गूळ आपलं विरघळलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जो रवा आणि दूध ठेवलं होतं भिजत ते टाकायचं आहे. एकदम हळूहळू टाकायचं, एकदम टाकायचं नाही, नाहीतर अंगावर उडण्याची शक्यता आहे. तर छान असं हे आपण काढून घ्यायचं आहे सगळं. रवा दुधामध्ये भिजत ठेवला होता आणि तुपामध्ये काढून घेतल्यानंतर असं सतत चमचने आपण ते ढवळत राहायचं आहे, असं हळवत राहायचं आहे आणि छान असं हे शिजून घ्यायचं आहे आपल्याला रवा. गॅस मात्र आपण एकदम मीडियम टू लो करायचा आहे, फास्ट ठेवायचा नाही, नाहीतर तो कढाईला चिटकून करपू शकतो. तर आता हे छान असं एक घट्ट होईपर्यंत, शिजेपर्यंत आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपला रवा छान असा शिरा घट्ट होऊ लागलेला आहे. त्याचं तूप देखील थोडं थोडं असं दिसायला लागलं असेल तुम्हाला साईडला, पण ते अजून शिजलेलं नाही आहे व्यवस्थित, म्हणून आपण अजून 1-2 मिनटं छान असं या चमचने मिक्स करत घ्यायचं आहे. रवा छान असा माव्यासारखा झाला पाहिजे, तर छान असा हे ढवळत राहायचं आपण सतत. तर तुम्ही पाहू शकता छान असा हा ढवळून झालेला आहे, आपण छान मिक्स केलेला आहे मी. आणि तुम्ही माझ्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील क्लिक करा. त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील. आणि तुम्ही कोणत्या शहरातून, कोणत्या गावातून बघता हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्ही बघू शकता अगदी माव्यासारखा आपला शिरा तयार झालेला आहे. चमचवर घेतला तर बघा तुम्हाला दाखवते एकदम असा पडला जातो आहे. तर छान असा हा शिरा आपला तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये पाव चमच मी वेलची पावडर टाकत आहे. 4 मी वेलच्या घेतल्यात, त्याच्या वेलच्यांचे दाणे ठेवले अख्खे, कुटलेले नाहीत ते टाकत आहे. ड्रायफ्रूट आपण जे तळून घेतले होते ते टाकायचे आणि छान अगदी मिक्स करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम माव्यासारखा आपला शिरा तयार झालेला आहे. खूप छान असा लागतो खाण्याला. एकदम मस्त असा हा शिरा आपला तयार झालेला आहे. तर आता आपण गॅस बंद करायचे आणि काढून घ्यायचा आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, परिवारमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. तुम्ही माझ्या रेसिपी बघता त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपीबरोबर. धन्यवाद.